टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शेंडे सर आपल्यासोबत आहे। सर, कुंभमध्ये विश्व हिंदू परिषदेने एक ठराव पारित केला, लोकसंख्या वाढीसाठी हा ठराव होता। काय ठराव आहे, काय सांगा? नुसता लोकसंख्या वाढवण्यासाठी तो नाही आहे, युवकांना आव्हान केलं आहे। केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक जी झाली त्याच्यामध्ये संतांनी याच्यावरती फार मोठी चिंता व्यक्त केली की 1951 साली जी जनगणना झाली होती त्याच्यामध्ये हिंदूंची संख्या जवळपास 84% होते आणि ती आता जे घटत जे आहे ते 79 वगैरे असं काहीतरी पर्सेंटेज राहून गेलेलं आहे। तर अशी जरी घट राहिली तर आमची परिस्थिती काय होईल? आज जपानची किंवा चीनची जी स्थिती झाली आहे, दोघे म्हातारे झाले, आम्ही अजूनही युवा देश आहोत, पण आमच्या ह्या युवा देशाला बर्बाद करण्याकरता युवकांमध्ये काही भ्रम निर्माण केले जात आहेत। करिअर ओरिएंटेड होण्याकरता लग्न उशिरा करा किंवा लग्न नका करू, लग्न केलं तर अपत्य होऊ देऊ नका, व्हायचंच असेल तर एखादंच करा। तर हे जे येऊन राहिलं आहे त्याच्यामुळे किती समस्या निर्माण होते। परिवार तुटून राहिले आहे, परिवार छोटे होऊन राहिले आहेत, मुलाची जी वाढ सोबत भाऊ बहीण असल्याने जी होत असते, एक सर्वसाधारण मुलांची वाढ जी आहे ती आपसामध्ये खेळता खेळता त्यांची वाढ होते। आता त्याला सोबत खेळणारच कोणी नाही राहणार तर तो एकूलकोंडा होऊन काहीतरी त्याचं एक वेगळंच त्याचं डेव्हलपमेंट होणार आहे। तर म्हणून असं संतांनी म्हटलं की बा युवकांनी हा विचार करावा, वेळेत लग्न करावं। म्हणजे किती वर्ष? आता हे सरकारने एक नियम बनवलेला आहे की याच्या खाली लग्न तर झालं नाही पाहिजे। ठीक आहे, ती मर्यादा थोडीशी वाढू शकते। ठीक आहे, मला नोकरी लागल्यानंतर करेल मी लग्न, पण नोकरी लागल्यानंतर किती वर्षांनी करेल हा विचार त्यांनी स्वतःच करायचा। पण देशासाठी आणि समाजासाठी विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत की आमचं रिप्लेसमेंट रेट काय व्हायला पाहिजे, 2.1। 3 होतं सर, दोघांचे 3 अपत्य। 0.1 तर होणार नाही म्हणून 3 होतील। चला 3 नाही केले तरी किमान 2 तर अपत्य आम्हाला जन्माला घातलेच पाहिजे। 2 अपत्य जर आम्ही जन्माला नाही घातले तर आमची जनसंख्या जी आहे ही घटत जाणार आहे, हिंदूंची जनसंख्या घटत जाणार आहे आणि त्याचे मग जे परिणाम होतील समाजामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त तुम्ही म्हणता? 2 किंवा 2 पेक्षा जास्त, आता जशी जशी अवस्था असेल त्याप्रमाणे ते करत, पण किमान 2 अपत्य ते जन्माला घातलेच पाहिजे। त्याने आमचा हे जे फर्टिलिटी रेट जे आहे त्याचं रिप्लेसमेंट रेट जे आहे ते पूर्ण होईल। ते जर नाही झालं तर आमची जनसंख्या एकदम घटत चालली जाईल। मग त्याचे परिणाम काय होतील? तर त्याचे परिणाम समाजावरती होतील, कुटुंबावरती होतील, आमचे रिलेशन्स जे आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होईल। हे जे मुलं जे जन्माला येणार आहे त्यांच्या ग्रोथवर त्याचा परिणाम होणार आहे की कारण त्यांना जे वातावरण घरामध्ये मिळतं, संस्कार जे घरामध्ये मिळतात ते नाही मिळणार त्याला। कुटुंब तुटून राहिले याच्यामुळे, हे लिव्ह इन रिलेशनशिप आलं त्याच्यामुळे पण आमची जनसंख्येवरती परिणाम होणार आहे की म्हणजे सगळी मौजमस्ती करायची म्हणून मुलं जन्माला नाही येऊ द्यायची। हा कोणता प्रकार आमच्या देशामध्ये हे जे लादला आहे आमच्यावरती अर्बन नक्सलाइज्ड किंवा अजून विदेशी षडयंत्रांच्यामध्ये आमच्या समाजाला तोडण्याकरता या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। अशी तर भीती नाही ना की एकीकडे मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढती आहे, त्या तुलनेत हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे तुलनेनं, अशी संतांना भीती वाटते का? नाही, ते तर दिसतंच आहे ना। हे असं आहे की एक संख्या घटून राहिली आहे, दुसरी वाढून राहिली आहे, तर ह्याचं असंतुलन आहे ना। हे तर समाजाची, कोणताही समाज असो त्याची जनसंख्येची वृद्धी हे प्रपोर्शनली झाली पाहिजे, एकसारखी झाली पाहिजे, तर मग समाजाचं संतुलन बनलेलं असतं। नाही तर असंतुलन होईल ना, एकीकडे असं व्हायचं आणि एकीकडे असं जाईल। तर हे जे असंतुलन होईल समाजाचं देशामध्ये त्याचे जे परिणाम होणार आहे नंतर ते फार वाईट होणार आहेत। तुम्ही याच्यासाठी काय करणार आहात? विश्व हिंदू परिषद काय करणार आहेत भविष्यातल्या काळात? काही कार्यक्रम आखलेला आहेत का? आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेने प्रस्ताव पास केला आहे
आणि समाजामध्ये आम्ही युवकांना आव्हान करणार आहे. युवकांना आव्हान याच्यातूनही केलेलं आहे आणि आम्ही आता सार्वजनिक रूपेने आम्ही आव्हान करणार आहोत किंवा मुलांनी लवकर लग्न करावे, अपत्य जन्माला घालावे, किमान 2 अपत्य जन्माला घालावे. आज परिस्थिती कशी आहे की मुलाला शिक्षणाकरता खूप पैसा लागतो म्हणून 2 नाही करायचे, 1च करायचा. ठीक आहे, व्यवस्था करा त्याची. पण नुसतं एकाच मुलाला तुम्ही जर मग काश्मीर आमच्यासमोर आहे, 1947 आमच्यासमोर आहे, त्याच्या आधी देशाचं विभाजन आमच्यासमोर आहे. तुमची जर जनसंख्या घटत गेली तर देशाचं विभाजन पुन्हा एकदा जनसंख्येच्या आधारावर ते करण्याचा पण प्रयोजन समोर येऊ शकतो. मग त्याला काय करायचं? मग त्यावेळेला काय करायचं? काश्मीरमध्ये काय झालं? तेच झालं ना. तर ते तर आमच्या डोळ्यासमोर ना. आता बांगलादेशमध्ये जे झालं, तर ते आम्हाला आमच्या देशामध्ये काय पुन्हा घडवून आणायचं आहे का? म्हणून आम्हाला आज सजग होण्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट काय चालू आहे की युवकांमध्ये नशेचा आदी बनवल्या जाऊन राहिल्या. नशाखोरी वाढून राहिली आहे. त्याच्यामध्ये काही विदेशी षडयंत्र आहेत, काही अर्बन नक्सलाइज्ड त्याच्यामध्ये सक्रिय झालेले आहेत. कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आणि बाकीच्या ठिकाणी पण नशा वाढून राहिला आहे. त्याच्यामुळे नपुंसकता येऊन राहिली आहे, त्याच्यामध्ये बेरोजगारी येऊन राहिली आहे, त्याच्यामध्ये अकर्मण्यता येऊन राहिली आहे नशेमुळे. सर, याच्यासाठी तुम्ही सरकारकडे काही म्हणणार आहे का? कायदा करा, नियम करा, अशी काही मागणी सरकार दरबारी केली जाणार आहेत का विश्व हिंदू परिषदेकडनं? सरकार या सगळ्या गोष्टी सरकार नसते करत. सरकार सगळ्या गोष्टी नाही करत, समाजालाच करायचे आहेत. मलाच माझा विचार करावा लागणार, माझ्या कुटुंबाचा विचार मला करावा. माझ्या कुटुंबाचा विचार सरकार थोडी करणार आहे. माझ्या कुटुंबाचा विचार मलाच करावा लागणार आहे, म्हणून माझ्या समाजाचा विचार मलाच करावा लागणार आहे. तर समाजातले असे जे लोक आहेत की जे ओपिनियन मेकर्स आहेत, देशभर चालेल हा कार्यक्रम, जे ओपिनियन मेकर्स आहे, लेखाण करणारे लोक आहे, प्रवचन करणारे लोक आहे, कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, यांनी सगळ्यांनी हा विषय बोलावा, म्हणजे समाजात जागृती होईल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.